तुम्ही सांगा। या रुक्मिणीबाई हॉस्पिटलचा या ठिकाणी गलथानपणा या ठिकाणी दिसत आहे। हा डेव्हिड घाडगे हा आमचा मित्र, हे त्याचा मुलगा आहे। रात्री त्याला इथं ट्रेनमधून पडल्यामुळे या ठिकाणी घेऊन आलो। SRP वाल्यांनी इथं ॲडमिट केलं। ॲडमिट केल्यानंतर त्या माणसाला त्रास होतो आहे, पेन होतो आहे, त्याला बोलता येत नाही, तो केविळवाणी ओरडतो आहे। तरी पण त्या लोक त्या माणसाला साधं इंजेक्शन देत आहे आणि सांगताय की जा घरी एक्सरे काढ। आता हा मुलगा कमी वयाचा आहे, त्या मुलांनी तसं त्याच्या मित्राला बोलून त्याला घरी उचलून आणलं आणि उचलून आणल्यामुळे त्यानंतर त्याला एवढा पेन झाला की त्याला त्रास झाला, तो सहन नाही केला आणि त्याला हृदयविकारचा झटका आला असं डॉक्टर या ठिकाणी सांगताय आता। आणि हे म्हणजे या रुक्मिणी हॉस्पिटलमध्ये ही पहिली केस नाही, तर असे अनेक हलगर्जीपणामुळे या ठिकाणी या रुक्मिणी हॉस्पिटल जो डॉक्टर होता रात्री नाईटला, त्या डॉक्टरला जेव्हा सांगताय की बाबा या माणसाला त्रास होतो आहे, तरी पण ते डॉक्टर आणि ती कोण नर्स ते दोघं गप्पा मारत बसतात। हा मुलगा त्याला बोलतोय तरी पण ते ऐकत नाहीत आणि त्याला सांगतात तू घरी जा। आमचं असं म्हणणं आहे की बाबा तो माणसाला जर त्रास होतो आहे तर त्याला रात्रभर ठेवायचं आहे आणि रात्रभर ठेवल्यानंतर त्याला तुमच्याकडे नाही सुविधा इथे तर त्याला कळवायला हलवा, नाही तर तुम्ही कुठे प्रायव्हेटमध्ये न्या, हे सकाळी सांगायला पाहिजे। पण मध्यरात्री या मुलाच्या हातात ते माणूस देत आहे आणि तो माणूस आज ऑफ झाला आहे। या मुलांचे अजून लग्न नाही, ते गरीब परिस्थितीचा माणूस जर ऑफ होतो आहे म्हणजे हे रुक्मिणी हॉस्पिटलने ते एक मर्डरच केला आहे, म्हणजे ते खुनाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल व्हायला पाहिजे। आमची अशीच भूमिका आहे की बाबा आता आमचा तो व्यक्ती गेलेला आहे, तो परत येणार नाही, पण असे अनेक मुद्दे तयार होऊ नयेत, माणसं मरू नयेत। आणि ते जो डॉक्टर होता, कारण हे डॉक्टर लोकांचं आम्ही बऱ्याच वेळा पाहिलं आहे की काही असलं की हात लावणार, थोडंसं बोलणार आणि घालून टाकणार। कारण ऑलरेडी इथं मोठमोठे हॉस्पिटल आहेत कल्याणमध्ये, त्या हॉस्पिटलचे धंदे चालावेत म्हणून मला वाटतं या रुक्मिणी हॉस्पिटलला हप्ते असतील किंवा इथल्या जे पुढारी आहेत त्यांना हप्ते असतील तर आमचा गुन्हा दाखल करणार आहे आम्ही त्या डॉक्टरवर, अशी आमची विनंती। बॉडी जोपर्यंत डॉक्टर येत नाही तो नाईटचा, तोपर्यंत आम्ही बॉडी घेणार नाही, पोस्टमॉर्टम करू देणार नाही। माझं नाव तुषार डेव्हिड घाडगे। काल रात्री मला फोन आला, मी फोन केला तर मला एका माणसाने सांगितलं का तुझे पप्पा पडलेत। तर त्यांनी पप्पाकडे फोन दिला तर पप्पा बोलले, पप्पा रडच्या हालतमध्ये होते, बोलायच्या हालतमध्ये होते। तर मी लगेच गाडी घेऊन निघालो, तर मला तिथं बोलले का 4 नंबरला आहे, नंतर बोलले 1 नंबरला आहे, नंतर 1 नंबर प्लॅटफॉर्मला गेला तर ते बोलले रुक्मिणी हॉस्पिटलमध्ये या। रुक्मिणी हॉस्पिटलमध्ये आलो तर बघतो तर पप्पा तसेच क्रिटिकल कंडिशनमध्ये, त्यांना काहीच नाही, मलम नाही लावला, काहीच नाही। ती शर्ट ते रडतात, ते उशी मागतात, ते तरी उशी दिली नाही, चादर नाही त्यांच्या अंगावर, सगळे कपडे फाटले होते। डॉक्टर हे दोघं गप्पा मारत बसलेले आणि त्यात पप्पाची डायरी पण नाही भेटली, त्याच्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, ATM BTM सगळे। तर रात्री 2 वाजता पाठवलं त्यांनी आणि ते बोलले बॉडी इथं ॲडमिट नाही करणार आम्ही, तुम्ही बॉडी घेऊन जा। आता काय झालं? आता पप्पा आम्हाला एक्सरे काढायला आणायचं होतं, तर पप्पा बोलले लघवीला आली, तर आम्ही पप्पाला फक्त असं उचलायला गेलो तर पप्पानी लघवी बेडवरच केली आणि डायरेक्ट डोळेवर केले आणि बॉडी गार झाली, एकदम थंड पडली। काय मागणी तुमची बेटा? मग आता त्या डॉक्टरला इथं बोलवा, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे।